मी तुम्हाला वैयक्तिक सांगतो, माझा विरोध आहे. तुम्हाला मतदान घ्यायचं मतदान घ्या, पक्ष म्हणून काय भूमिका असेल ते असेल. वैयक्तिक माझी भूमिका नागरिकांचा टॅक्स वाढण्याला विरोध आहे माझा. सन्माननीय आयुक्त, आत्ताच इथंच यांनी सांगितलं की आम्हाला ब मधनं क मधले ब मध्ये टाका, अ मध्ये नका टाकू. तुम्ही चाललंय काय हे? मग कशाला ठराव आणलं तुम्ही? मग आम्ही काय करायचं? आम्ही अ मध्येच राहायचं. पहिलं अ मध्ये काय झालंय? अरे तातवड्यान पुनवलं आहे ना. 5 स्टार नाही, आम्ही काय ह्याच्यात नव्हतो. स्मार्ट सिटीत सगळे स्मार्ट सिटी करतात, समजून घ्या. आम्ही पण अ मध्ये होतो, अर्ध वाकड. पण अर्ध वाकड तातवडे पुनवले क मध्ये होतं, तर ते तुम्ही काय करणार? ते पण तुम्ही अ मध्ये घेणार. मग त्यांना पण ब मध्ये घ्या. साहेब, आज माझा या विषयाला विरोध आहे. जर तो टॅक्स त्या ठिकाणी वाढत असेल तर तुम्हाला मंजूर करा. मी जरी भारतीय जनता पार्टीचा असतो तरी नागरिकांवर लागणारा टॅक्स वाढणारा माझा विरोध आहे. जर तो टॅक्स वाढत असेल, एका बाजूला आम्ही एवढे दिवस झालं सांगतोय तुम्हाला की तुम्ही त्या ट्रान्सफर फी कमी करा, ते तुम्हाला सभागृहात आणता येत नाही. प्रत्येक भाषणात साहेब आम्ही बोलतोय की तुम्ही ट्रान्सफर फी काढा. ट्रान्सफर फी तुम्ही संपूर्ण शेअरभर वाढवली, तुम्ही आता परत टॅक्स वाढवताय. तुम्ही टॅक्स वाढवताना मी वैयक्तिक सांगतो, पार्टीचा निर्णय प्रशासन सांगल. माझा टॅक्स वाढवण्याला अ ब आणि क हे वर्गीकरण कुठल्या आधारे तुम्ही केलं? तुम्ही क्लॅरिफिकेशन देत नाही, रेटून न्यायचं काम करताय. मी तुम्हाला आमचा काही विरोध नाही आज पण, आणि आम्ही म्हणतच नाही तो विषय तुम्ही तहकूब करा, काय करा, पण तो व्यवस्थित आणा. त्याला नीट त्याचा अभ्यास करा. म्हणजे तुम्ही ठरवलं का समतोल ना समतोल रेटवर नाही ठरत. समतोल हा त्या भागात देणाऱ्या सुविधांवर पण ठरतो. तुम्ही एका बाजूला आताही म्हणतायत आम्ही ती एवढे दिवस झालं मध्ये. अरे तुम्ही एक वेळ होता 24/7 पाणी होतं त्यांना. ती परिस्थिती आमची आहे का? म्हणजे तुम्ही 10, 20, 30 वर्ष जर त्या ठिकाणी तुम्ही सुविधा भोगताय. तुमचे डीपी त्या काळात झाले, छोटे होते, आणि आज तुम्हाला कळते का तिकडे मोठे रस्ते आहेत? असं नाही चालणार. तुम्हाला शहर म्हणून प्रत्येक नागरिकाला एकसारखं होत घ्या. सगळ्यांना ब मध्ये कशाला हे ठेवताय? घ्या सगळं. मी तर म्हणतो साहेब, याच्यावर मतदान घ्या. कळू द्या तिथल्या नागरिकांना, जे सगळं टॅक्सच्या विरोधात आहे, घ्या मतदान. अरे असं कसं सांगताय तुम्ही? एकतर यातलं तुम्हाला एकतर सगळ्यांना तुम्ही नीट प्रेझेंटेशन द्यायला पाहिजे होतं. तुम्ही इकडे जाताय, तुम्ही तिकडे जाताय, तुम्ही समतोल, तुम्ही असमतोल नाहीये, तुम्ही एवढे वाढताय. तुम्ही कमर्शियलचा विचार करा, तुम्ही रेसिडेन्शियलचा विचार करताय. तर रेट बघा किती वाढतायत ते. 1.5 लाख वर्षाला तुमचे कमर्शियलचे शॉपचे रेट वाढणार आहेत. मोकळ्या प्लॉटचे रेट बघा तुम्ही. आज एनओसी घ्यायला गेलं मोकळ्या प्लॉटचे, तर तो कर संकलन कार्यालयाचा अधिकारी नको करतोय, एनओसी देत नाही. त्यांनी एनओसी दिल्यानंतर कसे तुमचे बिल्डिंग परमिशन सँक्शन होणार? म्हणजे हे सगळं एकमेकांना लिंक आहे.